आरआरसी ब्रॉडबँड प्रस्तुत नवरात्र उत्सव, लोकशाहीचा गजर, महायुती असो की महाविकास, जनतेचा होत का नाही विकास, अशा जनतेशी आपण थेट संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत जुळलेले आहेत काका. आपलं संपूर्ण नाव, आपला परिचय. सखाराम मुळे, गणेश नगर. अच्छा. रिंग रोड अकोट. माझा विष्णू दंडे, गणेश नगर, रिंग रोड अकोला. आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि आता तुम्हाला असं वाटतं की रणधीर सावरकर निवडून येतील आणि मागील टप्प्यात त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामापासून आपण सहमत आहात? त्यांच्या संपूर्ण कामाशी सहमत आहोत. कारण मागच्या 10 वर्षामध्ये जो बीजेपीचा इथे संकल्प त्यांनी केला होता विकासाचा, त्याप्रमाणे सगळं घडून आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता जे विधानसभा निवडणुका होतील, जरी थोडंसं गढूळ वातावरण वाटत असलं तरीही सावरकर हे निवडून येतील. आतापर्यंत जे कामाची त्यांनी रूपरेषा दाखवलेली आहे याबद्दल आपलं काय मत आहे? त्यांच्या कामाबद्दल नाराजी अशी बहुतेक कोणाचीच नाराजी नाहीये. त्यांचं काम हे सुरुवातीपासूनच एकदम चांगलं काम केलं आहे. आपण सध्या जो उभा आहोत हा भाजींचा मतदारसंघ आहे. भाजी म्हणजे आमचे शर्माजी, आणि त्यांच्याबद्दल म्हणजे काही बोलण्यासारखं काहीच नाही. एवढं सुंदर काम त्यांनी केलं आहे की आज ते आपल्यामध्ये नाही तरी पण प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर करून ठेवलेलं आहे. महापालिकेच्या कर वसुली ठेक्यात जे भागीदार आहेत, त्या भागीदारांचा म्हणजे भागीदार बनलेले आहेत, यांच्याशी आपण कितपत सहमत आहे? त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. कारण त्यांनी या रस्त्यावरचं अतिक्रमण हटवणं, त्याच्यानंतर रस्ते चांगले करणं, या सुखसोयी सगळ्या निर्माण करणं, विद्युत वगैरे, लाईट, CCTV कॅमेरे, याच्यामुळे काय की आम्ही त्यांच्याशी सहमत आहे. आणि असं असते की काही गोष्टी असतात की सतत चांगलं करताना एखादं तरी काहीतरी चुकते, तशात ती सोडून द्यायची बाब असते, ती लक्षात घेण्याची बाब नसते, असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. एकंदरीत दोन्ही सरांचं म्हणणं आहे की येणारे जे विधानसभेचे आमदार आहेत ते रणधीर सावरकर असावेत. त्यांनी जे या आधी कामाचा जो आढावा रूपरेषा जनतेला दाखवलेली आहे त्याचप्रमाणे याच्या पुढचंही काम ते असेच जोमाने करतील. महायुती असो की महाविकास, जनतेचा होत का नाही विकास. आता आपण आलेलो आहोत तुकाराम चौक, अकोल्याचा तुकाराम चौक इथे आलेलो आहोत. जनतेशी थेट संवाद साधणार आहोत आपण. आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि कितपत तुम्ही आता येणाऱ्या भावी आपल्या जेही राहतील आमदार त्याच्याबद्दल आपण काही सहमत किंवा असं कुठलं तुमचं काम आहे जे आधी टप्प्यात पूर्ण नाही झालेलं आहे तर आता व्हावं अशी तुमची इच्छा आहे? प्रश्न असा आहे की बरेचसे कामं जे आहेत अकोल्यामध्ये अपूर्णच आहेत. थोडेफार त्यांनी भविष्यामध्ये लक्ष देऊन काही कामांची पूर्तता करायला सुरुवात केलेली आहे. तरी देखील जो कोणी संभाव्य अशा प्रकारचा उमेदवार उभा राहील त्याच्याकडून अपेक्षा पूर्ण होतीलच असं काही नाही. कारण सध्या जे काही निवडून जाणारे लोक आहेत ते हातचं राखून वागणारे आहेत अशी सर्वसामान्य लोकांची धारणा आहे आणि मी काय त्यांच्या धारणेच्या विरोधात नाही. माझे देखील तेच मत. सर सुद्धा सगळ्या जनतेशी जे सहमत देतील तोच कौल त्यांचा सुद्धा असणार आहे असं सरांचं म्हणणं आहे. आणखी बरेच आपल्या मागे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. आता सध्या जे आपलं आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणूक जवळ येतील आणि भावी आमदार कोण व्हावे आणि रणधीर सावरकर व्हावे ही त्यांनी आपल्या मागील जो कामाचा आढावा रूपरेषा आपल्या समोर दाखवलेला आहे त्यापासून आपण सहमत आहात का? हो, रणधीर सावरकर साहेबांचं आहे म्हणा, काम वगैरे छान आहे त्यांचे. एक लालाजी होते, लालाजी नंतर आता सध्या आमदार म्हणून जबरदस्त आहे त्यांचे. लाडकी बहीण योजनेने तर लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, पण लाडक्या भावाचं काय? लाडक्या भावांसाठी आणखी सरकारने काय करायला पाहिजे? नाही, लाडकी बहीण ठीक आहे, लाडक्या भावासाठी काही आवश्यकता नाही वाटत. कारण माणूस काम करू शकते ना. बरोबर, माणूस काम करू शकते मान्य आहे, पण जे बेरोजगार आहेत ते काय, त्यांनी काय करावं? रोजगार आहेच, रोजगार बेरोजगार कोणीच नाही म्हणतायत. प्रत्येकाला रोजगार आहेच. कोणी ना कोणी कसे ना कसे काम करूनच राहिलेले आहे.
बेरोजगार तर दिसून नाही राहिले, बघा आम्हाला तरी नाही दिसले आतापर्यंत कोणी बेरोजगार आहे म्हणून. तरुण पिढी अक्षरशः काही जर आपण ग्रामीण भागात गेलो तर तरुण पिढीची संख्या ही अगदी रिकामीच दिसते. उलाढाल होते ही फक्त शहराकडे. काम आहे, भरपूर काम आहे, काम करायची इच्छा पाहिजे ना. भरपूर काम आहे, कुठे नोकरी भेटते, कुठे स्वतःचा व्यवसाय केला जाते, छोटा छोटा व्यवसाय केला जाते. प्रॉब्लेम भावी आमदारापासून आपल्या अजून काय अपेक्षा आहेत? अकोल्याचं दुप्पट आणखी त्यांची सुधारणा व्हायला पाहिजे. बघा, बीजेपीच्या काळामध्ये तर भरपूर विकास झालेला आहे अकोल्याचा. या हिशोबाने रोड चांगले झालेले आहेत, पाणीची व्यवस्था आहे, सगळी पद्धतशीर आहे, काही प्रॉब्लेम नाही होत. सर सहमत आहेत अगदी जेही सध्या काम सुरू आहे विधानसभेचं असो किंवा लोकसभेचं असो, अगदी सर त्याच्यासोबत सहमत आहे. समस्या जाणण्याचं एकमात्र चॅनल आरआरसी न्यूज आणि तुम्ही पाहत आहात थेट जनतेचे प्रश्न आरआरसी न्यूजच्या माध्यमातून. नमस्कार ताई, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि आता रणधीर सावरकर पुढे विधानसभेमध्ये निवडून येतील का, आणि जर आलेच तर आपल्या त्यांच्यापासून अपेक्षा काय असतील? त्यांनी तर सर्वात पहिले तर गरजू लोकांची मदत केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे फुटपाथवरती जे लोक बसतात त्यांची आणखी मदत केली पाहिजे. कारण की आम्ही जे फुटपाथवर बसणारे लोक आहोत ते म्हणजे आमच्या या दुकानाच्या भरोश्यावरच घर चालतंय. आम्हाला काही जॉब वगैरे काही नसतो. म्हणणं आहे की थोडी भावी आमदार कोणीही असो, कोणीही नेता, कोणीही आम जनता भावी आमदार निवडून येणार असो, पण फुटपाथवरती जे लोक आहेत आणि आज ज्या काही हे इथे कॅमेरा पर्सन दाखवू शकता आपण इथे अगदी त्या फुलांचा हार बनवून विक्री करून स्वतःचं पोट भरणाऱ्या ताई आहेत, त्यांना सुद्धा एक जागा त्यांनी सेव्ह करून द्यावी, बस एवढंच त्यांचं म्हणणं आहे. वाहू लागलेले आहेत आणि भावी आमदार कोण व्हावं आणि त्यांच्यापासून आपल्या अपेक्षा नेमकं काय आहे. महायुती सरकारचे जे आता सुद्धा खासगी कर वसुली भरणं सुरू होत आहे, यामध्ये आपलं सहमत आहे का आपण? मंगेश भाऊ काळे. अच्छा, हा, पण काय सरकारचं काय? सरकारचं सेना बीजेपी हे आवश्यक आहे. आवश्यक आहे. हा, आपलं काय मत आहे सर? आमचं बीजेपी आहे, पण सरकारकडनं आपल्या अपेक्षा काय आहे? तुमचं असं कुठलं काम आहे आपल्या एरियाचं, अकोल्याचं, की अजून पूर्ण नाही झालेलं आहे, पण आता भावी आमदार पासून पूर्ण होण्याची जिद्द आहे की अपेक्षा आहे, निदान त्यांनी तरी हे काम करावं? बिलकुल त्यांना करायलाच पाहिजेत ना, आणि ते करणारच. समजा आज आता जे आमचे मंगेश भाऊ काळे आहेत, हे पूर्ण त्यांना रोड वगैरे केला मलकापूर पर्यंत, एकदम बढिया काम करतात. ते साफसफाई पण या आमच्या एरियाची बढिया होते. काही तुम्हाला कुठं आमच्या एरियामध्ये तुम्हाला घाण वगैरे कचरा वगैरे कुठे दिसणार नाही. बढिया. हा, ते पण रोज येतात. हा, कारण की स्वच्छता त्याचा दररोज म्हटलं तरी एक राऊंड असते आमच्या चौकामध्ये. हा, त्यांचं म्हणजे सहकार्य आहे आम्हाला. इथे त्यांनी नाव दर्शवलेलं आहे, माननीय मंगेश काळेजी यांचं नाव, की त्यांचा इथे मोलाचा वाटा आहे. इथला तुकाराम चौक परिसर हा नेहमी स्वच्छ असतो. आणि आपण आणखी इथे सर जुळत आहे. भावी आमदार कोण असावं आणि कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असं तुम्हाला वाटतं? भावी आमदार माननीय रणजित पाटील असावे असं वाटतं. अकोल्यातील रस्ते अजून चांगले झाले पाहिजे. रस्ते अकोल्याचे आणखी चांगले झाले पाहिजे, सरांचं फक्त एवढंच म्हणणं आहे. आपण समोर वळूया. आणखी सण सुद्धा होते आहे आणि काही जनता तर अगदी खुश आहे सरकारवरती आणि काहींच्या समस्या अजून बाकी आहेत. न सुटलेल्या प्रश्नांचे मिळतील पण उत्तर, आम्ही मांडणार जनतेचे खरे मुद्दे. पाहत रहा आरआरसी न्यूज. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन हिगडे सोबत. आरआरसी न्यूज अकोला.